कुठे कुठे लपलाय? दाखव दाखव, शोध कुठे कुठे? पाय पाय त्याला खाली पैसे देतात, पाय खाली पैसे देतात पाय. आता दुसरीकडे लपा. चला आता परत लपतो दादा, तू त्याला शोध. हॅलो कर. हाय हाय. नमस्कार, तर तुमचं जयास पॉकेट रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. नवीन ब्लॉगमध्ये माझ्या या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. तर चला, त्या दिवशी आपण केळीचा बाग बघितला, तर ते केळी तिथून आपण आणली होती, तर त्याची केळीची भाजी बनवत आहे. तर ते बघूया आपण कशी बनवता. तसं तर मी तुम्हाला आधी शेअर केलेलं आहे कच्च्या केळीची भाजी, व्हिडिओज तसे शेअर केलेले आहे मी रेसिपीचे, तर तिथेही तुम्ही जाऊन बघू शकता. आणि आजही मी ते व्लॉग शूट करत आहे. तर चला बघूया कच्च्या केळीची भाजी कशी बनवता. ऑलरेडी इथं चालू झालेलं आहे, हे बघा तिथं काम चालू झालेलं आहे. तर ही कच्ची केळी सोलली जाते. तुम्ही बघू शकता तिथं बाकीची सोललेली या गेमेलीत टाकलेली आहे आणि इथं सोलणं चालू आहे. इथं आहे भाग्यश्री आणि ही आहे भूमी आणि ही आहे काकू. तर बघा, हे सगळे केळीची भाजी बनवण्यासाठी हे सोलत आहे. मी तर हात नाही लावते, कारण याच्याने हात खूप खराब होतात. हात दाखव का तुझे? हे बघ, हे बघा, हात खूप खराब होतात, एकदम काळवट होऊन जातात. पण भूमीला काही घेणं देणं नाही. झाले तर झाले हात खराब, पण ती करणार आहे. हे बघा, भूमीचे पण हात लालसर झालेले आहेत आणि इतके काळवट होतात आणि पूर्ण नख जे असतात ना ते सुद्धा खराब होतात. तर केळी सोलून झाल्यानंतर तुम्हाला दाखवते सुरुवात कशी करायची. तर बघा, हे असे जुडाने केळं आहे आणि तर बघा इथं चालू आहे केळी सोलण्याचं काम. तर आम्ही फक्त आज खायचं काम करणार आहे. मी तरी खायचं काम करणार आहे. मी केळी उकडून केळीची भाजी शेअर केलेली आहे रेसिपी, आणि आज हे एकदम कच्ची केळी सोलून डायरेक्ट भाजी कशी बनवायचं ते दाखवणार आहे. भाजी कोण बनवणार आहे, काकू की भाग्यश्री? काकू. भाग्यश्री पण करते. तर बघू शकता बाहेर किती ऊन आहे आणि जळगावचं ऊन म्हणजे तुम्ही बघितलेच असतील भरपूर जळगावचं ऊन वरती. तर आम्ही इथं बसलो आहोत आणि इथं चूल आहे, पण इतकं ऊन तिथं आलेलं आहे, बसलंच जाणार नाही, म्हणून आज आम्ही घरातच बनवणार आहोत. बघा असे बसले इथं. आता केळी सोलून झाली, त्यानंतर भाग्यश्री पूर्ण केळी कापत आहे पावशीच्या साह्याने. आणि सगळ्यांना हे झालं होतं की कधी पटकन केळीची भाजी होते आणि नाश्ता होतो. आणि इतका उमस भरा दिवस होता, खूप गरमी आणि लाईटही त्यामध्ये ये जा करत होती. गावाकडे तर नाश्ता हा प्रकार नसतोच, तर आईकडे तर 9 वाजेपर्यंत सगळ्यांची जेवण होऊन जातात. आणि दुपारी मग आम्ही आलो होतो, आम्हाला भूक लागली होती, म्हणून ही स्पेशल केळ्यांची भाजी बनवणी चालू होती. काय करतोय ज्ञानेश तू ते? आणि उर्वी बघा, उर्वी काय करताय तू? हाय. तू काय खाशील आता? केळीची भाजी. काय भाजी ना? केळीची भाजी म्हण. भाजी, केळीची भाजी. तर इतर मिक्सर चालू झाल्यानंतर ज्ञानेशी स्तब्ध झाला होता, कारण शेंगदाण्यांचं कूट लागतं, तर कच्च्या दाण्यांचंच कूट टाकायचं असतं. तर काकू ते करून घेत होती. मग पप्पी दे ना, पप्पी दे ना, व्हिडिओ काढ ना आपण. दे आले वा. मध्ये लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सगळेच होते आणि गोंधळ चालू होता खूप. आणि इथं भाजीची तयारीसुद्धा चालू झाली होती. आणि इथं बघा पॅन्टमध्ये सू केले म्हणून रागवणं चालू होतं.
त्यानंतर बघा असं कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथं पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. तर जिरं जास्त प्रमाणात टाकत आहे, 3-4 चमचे टाकले मला बहुतेक असं वाटतं. आणि जिऱ्याने एक वेगळीच चव येते या भाजीला, म्हणून जिरं टाकणं खूप महत्त्वाचं आहे. तर जिरं फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला केळी टाकायची आहे आणि बाजूलाच निंबू पाण्याची पण तयारी होते आहे. तर बघा आता जिरं फुटून झालं मस्त आणि त्यामध्ये आता हे जी केळी कापलेली आहे ती घालून घ्यायची आहे. आणि खूप जास्त प्रमाणात होती म्हणून पातेल्यात ठेवलं आणि पातेल्यामध्ये पटकनही होतं आणि हे मिक्स करून घ्यायचं थोडं थोडं टाकून. तर बघा अशा प्रकारे. आणि सुरुवातीलाच आपल्याला मीठ टाकायचं असतं आणि गॅसचा फ्लेम थोडासा हाय करायचा असतो. तर आता तेल मिक्स झाल्यानंतर आता बघा भाग्यश्री मीठ टाकून घेते आहे. तर मीठ आपण चवीनुसार घालायचं आहे, आधी थोडं टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर परत मिक्स करून एखाद्या वेळेस चेक करायचं एक गंडोरी खाऊन की मीठ कसं आहे काय वगैरे बघायचं. त्यानंतर परत थोडंसं ॲड करता येतं आपल्याला. त्यानंतर हे 2 छोटे मेंबर तर हे इथून हल्लेच नाही शेवटपर्यंत, जोपर्यंत भाजी तयार नाही झाली तोपर्यंत इथंच उभे राहिले ते. त्यानंतर आता मीठ कालून झाल्यानंतर आता यामध्ये घालत आहे तिखट. तर तिखटऐवजी तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता, पण तिखट खूप छान लागतं ह्या कच्च्या केळीच्या भाजीमध्ये. जर उकळून केली ना तर हिरवी मिरची छान लागते आणि जर डायरेक्ट कच्चंच टाकलं तर ते तिखटाची खूप छान लागते. तर बघा इथं मिक्स करून घेतलं आणि तिखट थोडं कमीच टाकलं होतं मुलांसाठी. फक्त ते दिसतं लाल आहे पण त्याच्यामध्ये तिखटपणा कमी आहे. तर जे शेंगदाण्यांचं कूट बारीक केलेलं होतं ना कच्च्या शेंगदाण्यांचं, तर ते आता इथं टाकून घेणार आहोत आपण. थोडंसं कूट आपल्याला जास्त टाकायचं असतं, त्याच्यामुळे चव छान येते. तर बघा अशा प्रकारे थोडं थोडं टाकून घ्यायचं, मिक्स करायचं, थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं. बघा अशा प्रकारे. तर बघा हा सगळ्यात छोटा मेंबर प्लेट घेऊन उभा होता. तर त्याला असं झालं होतं कधी भेटते भाजी आणि मावशी दे असं म्हणून चालू होतं. पण मग केळीची भाजी व्हायला थोडंसं वेळ लागतो, 5-10 मिनिट. तर ते मिक्स केल्यानंतर 5 मिनिटासाठी असं झाकण ठेवून दिलं आणि वाफवू दिली मस्त आणि भाजी आपली रेडी आहे. बघा किती छान आणि टेम्पटिंग आणि छान दिसते. तर तुम्ही कधी बनवली नसेल आणि जर तुम्हाला कच्ची केळी मिळालीच तर नक्कीच बनवून बघा, खूप टेस्टी लागते. तर चला आता सगळेजण हॉलमध्ये बसलेले होते, तर आता या ठिकाणी सगळे खाण्यासाठी जमा होतील मस्त हॉलमध्ये. खाली बसून सगळेजण एन्जॉय करतात. माझ्या आईच्या घरी नेहमी असंच होतं, दुपारी काहीतरी नाश्ता बनल्यानंतर सगळे एकत्र बसून मस्त खातात. थोडं थोडं का होईना पण सगळ्यांना मिळतं आणि छान असं पोट भरून होतं, खाऊन होतं. तर हेच दिवस मी खूप एन्जॉय करत आहे. आणि असं आयतं खायला फक्त माहेरीच मिळतं. सासरी किती केलं किंवा आपल्या घरी किती केलं, आयतं जरी मिळालं तरी इतका आनंद तो होत नाही. आणि हॉटेलमध्ये जाऊन जरी आलं तरी एवढा आनंद तर नाहीच होत जेवढं माहेरी मिळतो. तर बघा इथं आमचं खाणं चालू आहे. तर सगळ्यांना देऊन झाल्यानंतर मला व्हिडिओ काढायचा होता म्हणून म्हटलं मी चला नंतर खाते. तर इथं सगळ्यांचं खाणं चालू. तर भूमीने सुद्धा घेतलं होतं आणि न्यानीसुद्धा बसला होता माझ्या पप्पांजवळवरती कॉटवरती आणि तिकडे काका पण बसले होते, काकू. आणि मी नंतर इथं घेतलं. तर या भाजीवरती मस्त निंबू टाकून खायचं, खूप छान लागतं. तर निंबूची एक वेगळीच चव येते आणि पचायलाही सोपं जातं, म्हणून निंबू ही नेहमीच घेतात या भाजीवरती. तर चला टेस्ट करून बघूया. तर खूपच छान झाली होती. आणि चला तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर ते कमेंट करून मला नक्की सांगा. आणि हो, रेसिपी आवडली तर लाईक करा. तर न्यानीसुद्धा खात होता, तर पप्पा त्याला इथं खाऊ घालत होते आणि त्याला असं होतं की आजोबा तुम्हीच मला खाऊ घाला. आणि सगळं खाऊन झाल्यानंतर बघा निंबू पाणीसुद्धा आधीच तयार करून ठेवलं होतं. प्रत्येकजण जो तो त्याचा ग्लास उचलत होता आणि न्यानीशलासुद्धा पाणी पाहिजे होतं. तर निंबू पाणी तर न्यानीचं खूप फेवरेट आहे. त्यानंतर आमचं सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतर मी सुद्धा निंबू पाणी एन्जॉय करते आहे. आणि
उमस होता दिवसभर, खूप गरमी होत होती, लाईट नव्हती, हवासुद्धा नव्हती. आणि बघा आता 3 वाजले होते तर असं ढग दाटून आले होते आणि पाऊससुद्धा यायला सुरुवात झाली होती. तर मस्तपैकी आम्ही गच्चीवरती गेलो आणि मस्त मी या दिवशी खूप एन्जॉय केलं. मस्त शांत बसले आणि पाऊस चालू होता, पावसाचा आनंद घेतला. लग्नाच्या आधी जिथे मी बसायचे त्या ठिकाणी बसले. खूप छान वाटलं मला आणि खूप मनास शांती मिळते जेव्हा आपण आपल्या माहेरी जातो. बायका खूप रिलेट करतात या गोष्टीसाठी. तर बघा आता पाऊस आलेला आहे आणि आमचा नाश्ता वगैरे चालला आहे. निंबू पाणी सुद्धा पिलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.